मयूष शेट्टे, चंद्रकांत तामोरे, तेजस, सचिन, अमय तांडील, मिलिंद मोरे, अक्षय तरे, अनिकेत आणि हितेंद्र ही आपली प्लेइंग लेवल. आणि प्रबलगडची प्लेइंग लेवल मंदार चौधरी, साहिल नाईक, प्रितेश वैती, आशिष कांबळे, अभय आरेकर, समीर पुराव, ऋषिल धानमेर, सचित उले आणि परेश तांडेल. माझी आपला सामना लवकर लवकर चालू करायचा आहे. दोन्ही करणाऱ्यांना विनंती आहे सामना लवकर लवकर चालू करायचा. सामन्याला सुरुवात करायची आहे. मागील मॅचचे मॅन ऑफ द मॅच भार्गव तरे. भार्गव तरे डाऊन जाऊन द्या. भार्गव साठी खूपच चांगली फलंदाजी केली होती त्यांनी. हे त्याला लिहून दे. नको नको त्याला लिहून दे. थांब रे किरकिर करतोय. अरे दुसरा कलर दे ना. अपने अपने लोगों को आपण अरे मी पोचलेलो माहिती तिकडे. आपण स्क्रीन वरती बघू शकता आपले सिनियर प्लेयर चंद्रकांत तामोरे ज्यांनी मागील मॅच मध्ये मेडन ओव्हर टाकली होती विथ 4 विकेट्स. ए थांब फोटो. आणि मी विनंती करतो कृष्णा मेहर यांना फोटोग्राफर थोडस यायचंय. आपल्या एक मागील मॅचचे नायकीची मॅन ऑफ द कॅप. मॅचला नायकीची कॅप आणि 1000 रुपये रोख पारितोषिक जीपे करण्यात येणार. एकदा जोरात डाऊन जाऊ द्या भार्गव साठी. खूपच चांगली फलंदाजी केली होती त्यांनी. डाऊन जाऊ द्या विजय. आणि टाळ्यांचा गडगडाट. भार्गव तरे मॅन ऑफ द मॅच. वन साइड. हॅलो हॅलो माईक चेक. आणि YouTube लाईव्ह आहे. 15 चॅनल्स वरती दिसत आहेत. स्पोर्ट्स एम्पायरला सबस्क्राईब करायचं आहे. लाईक शेअर सबस्क्राईब. स्पोर्ट्स एम्पायरचे आपले कॅमेरामॅन श्रवण तोळक एकदा त्याच्यासाठी जोरात डाऊन जाऊन द्या. खूपच मेहनत करत सकाळपासून ते. एकदा जोरात डाऊन जाऊ द्या त्याच्यासाठी. फिल्डिंग टीम लवकर लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. अंपायर बॉम्ब. अंपायर एक शॉट आहे. आपण अंपायर बघू शकता बॉम्ब एक वैयक्तिक खेळाडू आपला मायविवादील. जरी त्यांनी ते खेळत नाही पण ते आपलं 100% देतात आहे पिच वरती. संघासाठी पहिला शतक केले होते ते सुचित उल्ले. स्ट्राईकला चंद्रकांत तामोरे. नॉन स्ट्राईक एंडला अमय तांडेल. हॅलो 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 हॅलो. राईट टाइम ओव्हर द विकेट. एक धाव. धाव संख्येचा श्री गणेश तशाच प्रकारे धाव संख्या एक निभ. धाव संख्या एक चेंडू एक धावा. चांगलाच फ्लिक केलेला शॉट अमय यांच्याकडनं. KL राहुल दुसरा चेंडू घेऊन सुचित उले अमय यांच्या दिशेने. चांगला क्षेत्ररक्षण प्रितेश यांच्याकडनं. धावसंख्या एक निभ. धावसंख्या तीन चेंडू 3 धावा. चौथा चेंडू घेऊन सुचित उले. ओ चांगला चेंडू. चंद्रकांत काकांना कळलाच नाही तो चेंडू. आता मात्र व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव. धावसंख्या 4. चांगलाच घेऊन काढलेला डिक्लेअर स्वरूपात एक धाव. धावसंख्या एक निभ. धावसंख्या 5 चेंडू 5 धावा. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू घेतो सुचित उले.
चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. अमरा आणि चंद्रकांतकडनं एकदा जोरात डाऊन जाऊ. एका षटकाच्या खेळानंतर धावसंख्या 7 आणि बिनबाद. बिनबाद अशाच प्रकारे आपली लाडकी स्टेला आलेली आहे. नवीन गोलंदाज मंदार चौधरी. मंदार चौधरी पहिला शतक दुसरा शतक घेऊन संघासाठी. चुटकी बॉलर डिक्लेअर. फुलटॉस चेंडू. अभय हे आपण फुटबॉलची प्रीमियर लीग नाही क्रिकेटची प्रीमियर लीग खेळत आहेत. गोल नाही पकडायचं होतं आपल्याला. चुकला चुकला फटका चुकला आणि पहिला झटका बसलाय तो म्हणजे सिंहगड संघाला अमय तांडे यांच्या स्वरूपात. अमय यांची जागा बनवणार तेजस उर्फ मुंगी. तेजस चांगलाच फटका. एक धाव. धाव संख्या झाली ती 11 धावा. पुढचा चेंडू घेऊन मयूर तेज यांच्या दिशेने. किती चेंडू किती बॉल 4 चेंडू 11 धावा. पाचवा चेंडू घेऊन मयूर. डिक्लेअर स्वरूपात एक धाव. धाव संख्या ती 12. 1 टू गो. दुसऱ्या षटकाला शेवटचा चेंडू घेऊन मयूर चौधरी. कर्णधार मयूर. मंदार चौधरी माफ करा मंदार चौधरी. नाव चुकीचा घेतला त्यांनी. वाईड आणि नो टाकलेला आहे. माफ करा माफ करा. कमबॅक. 2 षटकाच्या खेळानंतर धावसंख्या 13 आणि 1 गडी बाद. नवीन गोलंदाज फिशरमॅन प्रीमियर लीग सीझन 5 चे मॅन ऑफ द सिरीज प्रितेश वैती. एक नावाजलेले खेळाडू प्रितेश वैती. वाईट +1. धावसंख्या दोन्ही धावसंख्या झाली ती 15 धावा. 2 षटकाच्या खेळानंतर धावसंख्या 15. चांगला चेंडू चांगला खेळून गेलेला एक धावासाठी. धावसंख्या 16. एक चेंडू 16 धावा. चांगलाच चेंडू चांगलाच चेंडू. डॉट बॉल. डॉट बॉल परंतु कचा क्षेत्ररक्षण आशिष यांच्याकडनं. 22च्या स्वरूपात एक धाव. धावसंख्या एक निभा. धावसंख्या 17 धावा. चांगला चेंडू चांगला फटका परंतु एक धाव. हळूहळू तेजस स्वतःला सेट करताना आपल्या पिच वरती. एक मोठ्या फटक्याची गरज त्यांना पण माहिती. आपल्या संघासाठी एक षटका आला तर चांगला स्कोर बनवू शकतो. चांगला फटका परंतु फटका फसला आणि तेजस हे बाद. आता हार्ड हिटर मिलिंद मोरे नंबर 87 पण काम 33 हार्दिक पांड्या सारखे. आता आपला फिशरमॅन कॉलनीतला हार्दिक पांड्या मिलिंद मोरे. पहिला चेंडू घेऊन पहिला चेंडू सामरगती मिलिंद. शेवटचा चेंडू घेऊन होते ते प्रितेश वर्सेस मिलिंद. एक चांगलीच बॅटल. वाईट +1. धावसंख्या दोन्ही धावसंख्या 20. मिलिंदला माहिती आहे तो पुढील 7 बॉल मध्ये 1 ते 2 षटकार मारू शकतो.
आणि एक चांगला चेंडू टाकला होता प्रितेश यांनी आणि मिलीने बाद झालेले आहे. ती फलाचित आणि मिलिंद बाद. आपण आपले लाईव्ह स्पोर्ट्स एम्पायर चॅनल बघू शकतात. प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब. पुढील कोणते पण लाईव्ह आपण या चॅनलवरती बघू शकतात आणि बेल आयकनला ट्यून करा. नवीन फलंदाज अक्षय वैती, प्रितेश वैती यांचे बंधू अक्षय वैती. आता मात्र साहिल नाईक शेवटशतक घेऊन येतो. साहिल पहिला चेंडू आणि पहिलाच बाद. चांगली गोलंदाजी करत साहिल आपल्या संघासाठी. चांगलीच फलंदाजी केलेली चंद्रकांत काका यांनी आपल्या संघासाठी. आता मात्र हितेंद्र उर्फ लालू, एक धाव. धावसंख्या एकनी धावसंख्या ती 21 धावा. लालू 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 आपण जर सामावून घ्यायचंय कारण की तिकडे आपला बाजूला डीजेचा सेट आहे. जर नुकसान झाला तर कमिटी नाही तुम्हाला पे करायला लागेल. आता नवीन फलंदाज मयूर, 3 चेंडू 21 धावा. चांगलीच गोलंदाजी करतो साहिल. चांगलीच फिल्डिंग आपल्या कॉमेंटेटर यांच्याकडनं. आता मात्र मयूराची जागा म्हणजे आपला छोटा लाडका अनिकेत, 4 चेंडू 21 धावा. 4 शेवटचे 2 चेंडू घेऊन साहिल. हितेंद्र डॉट बॉल. खूपच चांगला फिरवलेला लेफ्टन साहिल यांनी. साहिल यांनी खूपच चांगली गोलंदाजी केली आहे. वैयक्तिक एकच धावा दिलेल्या आपल्या शतकामध्ये. चांगला चेंडू दिला, चांगला फटका, परंतु आता धावसंख्या 22. फर्स्ट इनिंग नंतर धावसंख्या 22 आणि प्रबळगड संघाला 23 धावांचं आव्हान दिलंय तो म्हणजे कोण जिंकलं टॉस? हर्षल ठाकूर यांनी नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय.
स्ट्राईकला ऋषी, लॉन्च सेकंडला प्रितेश वैती. 23 24 चेंडू 23 धावा. मिलिंद यांनी तो चष्मा हातला नव्हता म्हणून त्यांना चेंडू दिसला नाही. एक चेंडू 0 रन. दोन धावा. धावसंख्या 2 नी भर. धावसंख्या 2 चेंडू 2 धावा. सुनील नारायणसारखा ऍक्शन बॉल लपून टाकतो तो. तीन चेंडू 2 धावा आणि एक गडी बाद. चौथा चेंडू. नवीन फलंदाज परेश. डिक्लेअर स्वरूपात एक धाव. धावसंख्या 1 नी भर. धावसंख्या ती 4. 3 माफ करा 3. आपण मागे आपला लंच ब्रेक आहे. जर कोणाला लंच करून घ्यायचं ते मागे करून घेऊ शकतात. ज्यांची पुढची मॅच आहे. पुढील ज्यांचे पण मॅच आहे ते टीम लंच ब्रेक आपला लंच करू शकतात. मागे सोय केलेली आहे आपल्या लंच साठी. 5 चेंडू 3 धावा आणि एक गडी बाद. चांगला चेंडू. एक धावा करीतात. एका षटकाच्या खेळानंतर धावसंख्येत 4 आणि एक गडी बाद. 4 3 होता. सनी नारायण कंपनी तुम्ही लंच करून घेऊ शकतात. तुमची मॅच नंतर आहे. 4 पीछे हा इधर. आता मात्र 18 चेंडू मागे 19 धावांची गरज प्रबलगड संघाला. आता एक फिरकीचा जादूगर बॉलर तो म्हणजे अमय तांडेल आलेला आहे. अमय तांडेल एक गुगली बॉलर, एक आर्टिस्ट आहे आपला माही विभागातला अमय तांडेल. 18-19 एक धाववरती. व्हाईट बॉल. परेश डिक्लेअर स्वरूपात एक धाव. धावसंख्या 1 नी भर. धावसंख्या ती 6 धावा. आता मात्र 17 चेंडू मागे 17 धावांची गरज. अडीतडीचा सामना. दोन्ही संघ 2-2 असे सामने जिंकलेले आहे. आपल्याकडे एलबीडब्ल्यू आउट नाही. मयूर दादा. अमय तांडेल चांगला चेंडू. चांगली फिल्डिंग. परंतु गचा क्षेत्ररक्षण आणि मिसकम्युनिकेशनच्या ह्याच्यामध्ये 2 धावा भेटलेल्या आहे. धावसंख्या 2 नी भर. धावसंख्या झाली आहे ती 8. थांबा कंपास में डिसीजन चालू आहे. थांबायचंय 2 मिनिटं थांबायचं फक्त. अंपायर काय डिसिजन आहे. गौरव मेहर
गौरव मेहर काय डिसिजन आहे? गौरव 2 धावा. एक धावा धाव संख्या एक धाव संख्या 9. आता मात्र 14 चेंडू मागे 14 धावांची गरज. चांगला चेंडू. एक धाव संख्या एक धाव संख्या 10. आता मात्र 13 चेंडू मागे 13 धावांची गरज. चांगली फिल्डिंग मयुरांच्याकडनं. रनआउटची अपील. पंच आपला निर्णय काय होतील? पंच आउट. रनआउट. प्रितेश हे धावचीत झालेले आहे. एक मोठा फटका बसलाय प्रभाग संघाला प्रितेशांच्या स्वरूपात. हार्ड लक. बॉल भिंतीला लागून परत आला आणि प्रितेश हे धावचीत झालेले आहे. 12 चेंडू मागे 13 धावांची गरज. 12-13. चांगलीच गोलंदाजी केली मयूर यांनी, माफ करा अमय यांनी. आणि खूपच चांगलं क्षेत्ररक्षण मयूर यांच्याकडनं. क्विक विकेट किपिंग. 12 चेंडू मागे 13 धावांची गरज. अटीतटीचा सामना. न्यू बॅट्समॅन समीर. स्ट्राईकला परेश. नवीन गोलर चंद्रकांत तामोरी. खूपच बॅड लक बोलू शकतात. 2 विकेट असेच पडलेले आहे. दोन विकेट. समीर यांची जागा बनण्यासाठी आलेले सुचित उले. आता मात्र 11 चेंडू मागे 13 धावांची गरज. अपील केलेली आहे गौरव मेहर यांनी. आउट. अजून एक फटका. आता मात्र 10 चेंडू मागे 13 धावांची गरज. चांगलीच क्षेत्ररक्षण करताय मयूर. हा नवीन फलंदाज आशिष. चंद्रकांत काका खूपच चांगली गोलंदाजी करतात आहे. टीम हॅट्रिक वर आहे. ओल्ड इज गोल्ड. चांगलं क्षेत्ररक्षण तसंच चंद्रकांत. पुन्हा एकदा रनआउटची संधी आणि पुन्हा एकदा रनआउट. काय ती गोलंदाजी, काय ते क्षेत्ररक्षण. टीम हॅट्रिक अशाच प्रकारे. खूपच चांगलं फिल्डिंग करतात आहे प्रभाग संघ, सिंहगड संघ. मिलिंदारा यांच्या चेहऱ्यावर आपण एक हसू बघू शकतात. यात ताव दिलेला आपल्या मोर्चाला मिलिंदारा यांनी. आपण पंचांची वाद नाही घालायचंय. पंचांचा निर्णय अंतिम राहील.
नाही नाही बोलून 2 मॅच मध्ये कमीत कमी 4 ते 5 विकेट घेतल्या. अजून एक गडी. आता लगातार 4 विकेट गेले. चार बॉल 4 विकेट घेतलेल्या आहे. चंद्रकांत काका यांनी 5वा चेंडू घेऊन चंद्रकांत काका. एक धाव. खूपच चांगली गोलंदाजी चंद्रकांत काका यांच्याकडनं. आता मात्र 7 चेंडू मागे 12 धावांची गरज. पंचांचा निर्णय आउट. खूपच चांगला फटका ट्राय केलेला परंतु एक फटका चुकला आशी यांच्याकडनं आणि बॉक्स आउटच्या स्वरूपात आउट. खूपच चांगली गोलंदाजी केली चंद्रकांत काका यांनी. 5 गडी घेतलेला आहे इन टोटल. रन आउट विथ विकेट आणि 1 धावा दिलेल्या आहे. खूपच इकॉनॉमिकल बॉलर आहे चंद्रकांत काका. चंद्रकांत काका आपण इकडे बघू शकता. चंद्रकांत काका, चंदू काका एकदा हात दाखवा. खूपच चांगली गोलंदाजी केली चंद्रकांत काका यांनी. नवीन गोलंदाज. कुठे ती 12 बॉल 13 ची मॅच होती ती आता कुठे 6 बॉल 12 वर मॅच आली आहे. त्याचा एकच मानकरी तो म्हणजे चंद्रकांत काका. अक्षय वैती नवीन गोलंदाज. 6 बॉल 12. 6 चेंडू मागे 12 धावांची गरज. चांगला चेंडू ऑफ ब्रेक. आता मात्र 5 चेंडू मागे 12 धावांची गरज. आउट. एक रन डिक्लेअर स्वरूपात 1 धाव. धावसंख्या 1 निभर. आता मात्र 4 चेंडू मागे 11 धावांची गरज. तीन मध्ये 3 चेंडू 10 धावांची गरज. जर अभय यांनी षटकार मारला तर रॉनी यांच्याकडे 100 रुपयाचा पारितोषिक. 2 चेंडू मागे 8 धावांची गरज. जर अभयनी षटकार मारला तर रॉनी यांच्याकडनं 100 रुपयाचा पारितोषिक. आपल्याला बॅट नाही तोडायची आहे. अभय 1 चेंडू 7 धावा. षटकार मारू शकतात का साहिल? 1 चेंडू 7 धावा. जर ड्रॉ झाला तर मॅच मध्ये एक वेगळाच टर्न येऊ शकतो. साहिल षटकार. हर्ष यांच्याकडनं 500 रुपयाचा पारितोषिक. गडी बाद. हर्ष तुमचे 500 रुपये तुमच्याकडेच. नेक्स्ट मॅच. पुढील सामना हर्षल ठाकूर विरुद्ध सनी वायदंडे. हर्षल ठाकूर यांनी